अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादूटोण्याचा संबंध अशोक खरातशी आहे का? खरात दादांवर काळी जादू करायचा पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील माने यांनी हा आरोप केला आहे। बंधुबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे। त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली। अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जातोय। अजितदादांच्या घरासमोर तथाकथित जादूटोणा केला गेला होता, त्यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात असल्याची शंका व्यक्त केली जाते। दादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील मानेंनी केलाय। रुपाली ठोंबरे पाटलांनीही खरातचं कनेक्शन असल्याचं म्हटलंय। खात्रीशीर सांगता येईल की या संदर्भात दादांच्यावर काहीतरी तथाकथित संमोहन मोहिनी, दादांवर ब्लॅक मॅजिक करायचा असा जो हे माणूस, हा अशोक खरात जो काय माणूस आहे बुवा, या अशा बोगस लोकांनी हेच सगळे आपले असे राजकीय नेते हाताशी धरून अशा गोष्टी केलेल्या आहेत। दादांवर मोहिनी टाकून आपली पदं, आपल्याला सत्ता पाहिजे अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी करणारे लोक होते, दादांना या सगळ्या गोष्टींना प्रभावित करण्यासाठी अशा गोष्टी केल्या अशी आमची माहिती। अजित पवारांच्या घराच्या बाहेर जो उतारा पाहायला मिळाला, कॅप्टन अशोक खरातनंच हे सगळं केलेलं असं नाही, आम्हाला ती सगळी जी काय माहिती मिळते त्यात तो माणूस सहभागी आहे असं आम्हाला लक्षात येत आहे। आता SIT स्थापन झाली आहे, तेजस्वी सातपुते मॅडम आहेत, त्यात सगळे बघतायत। तेजस्विनी सातपुते मॅडमने त्याची सगळी चौकशी करावी। तर यावरून भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण, असा सवाल रोहित पवारांनी केलाय। अजितदादांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेर केलेला जादूटोणा, देवगिरी बाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला, तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात दादांच्या बंगल्यावरती भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणं गरजेचं आहे। माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही। रोहित पवार।